काय ग, इतका वेळ का लागतोय ग तुला? गेली उत्तर द्यायची नाही, धिम्म बसून राहील. जाऊबाई, आज पण स्वयंपाकात काहीतरी विशेष करा. मदतीला मोलकरीण दिली आहे ना, मग छान वेगवेगळे 4-5 पदार्थ करा. काय ग सखू, आज तुझ्या ओव्या बिव्या नाहीत वाटतं, संपल्या वाटतं ओव्या. काय झालं कुणाच ठाऊक, सारखी हाताकडे बघते. आणि दळणाला सुद्धा वेळच लागतोय. आबाजी महाराजांनी माझ्या हातावर निखारा ठेवून तसं वचन घेतलंय माझ्याकडून. हे बघा, खात्री करून घेते, खरंच भाजलंय की काजळ लावलंय? अहो जाऊबाई, वेळ लागणारच. काल नवीन लग्न झालेल्या जोडप्याची पहिली रात्र झाली ना, त्यामुळे आता ही कृष्णामाई संत संत वाहणार. आणि बरं का यमुने, ओव्या वगैरे विसर. आता हळूहळू ही मुकीच होणार आहे बघ. काय गे, नवीन जोडपं उठलं का? काकू, पूजेचे तामण. अहो, आणि नैवेद्य मागायला कशाला लागतो? रमाई, अगं बघ बघ, आमचे बंधुराज काल जाताना कसे होते आणि आता बघ एकदम जबाबदार पुरुष पुरुष वाटतायत. आणि आवाज पण कसा लावलाय बघ. काकू, पूजेचं तामण नैवेद्य मागायला कशाला लागतोय? अरे हसू येतंय तर हस ना, आनंदात आहेस तर दाखव, आम्हाला काही वाईट नाही वाटणार आहे. हो काय रे दिगू, आमच्यापासून काही लपवतोयस का? की ही सखू समोर आहे म्हणून विषय टाळतोयस? बरं ते जाऊ दे, आमची नवीन नवरी कुठे आहे? रमाई, तूच आता माणिकला लवकर उठायची रीत शिकव. वा रे वा, म्हणजे तू रात्री जागरण करवणार आणि आम्ही सासूरवास करायचा का रे? अरे असू दे रे, नवीन लग्न झालंय ना, झोपू दे तिला. हे दिवस परत येत नाहीत रे. थांब रमाई, मीच जाऊन उठवते. तू कशाला ताई, काम सकूला सांग. ती कशाला आहे? तिची ना ओटी भरून आपण सगळ्यांनी तिच्या कानात सांगूया, मग तिला ऐकू येईल. काय गये, ऐकू येत नाही तुला? जा, जाऊन माणिकला उठव. आणि भास्कर अंगावर जाऊ नकोस, झोपलेला माणूस दचकतो. जा. अगं सखू, लवकर ये गाणी, भांडी काढून ठेवते घासायला. ह्या फुलांच्या पाकळ्या आज जरी ताज्या टवटवीत वाटत असल्या ना, तरी उद्या ह्या कुस्करलेल्या असतील. त्या सुद्धा तूच साफ करायची. माणिकताई, माणिकताई, त्या घरातल्या दासीला, त्या सखूला सांग, इकडे येऊन आमची खोली आणि अंथरुण पांघरुण आवरायला.